नमस्कार प्रेक्षकांनो, सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे आता रम्या आणि वसू ज्या पद्धतीने उद्धटपणे बोलतात ते पार्थला अजिबात आवडत नाही. पार्थ म्हणत असतो, रम्या आणि वसू आत्या, तुम्ही दोघींनी आहे ना हळू बोलायचं. तुमच्या दोघींची शिक्षा माफ झाली म्हणजे तुमची पापं माफ झाली आहेत असा त्याचा अर्थ होत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काव्याजवळ बोलताना नीट बोलायचं. काव्याजवळ उद्धटपणे बोललेलं मला चालणार नाही आहे. तेव्हा इथे मान्नी म्हणत असते, अरे पार्थ हळू, अरे किती चिडचिड करतोयस. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, आई अगं चिडचिड करतोय म्हणजे काय. तू बघितलं नाहीस का रम्या काव्याजवळ कशी बोलत होती. आणि तू यांची शिक्षा माफ नसती केलीस ना तर बरं झालं असतं. आणि तुम्ही दोघीजणी जेव्हा तुम्ही शिक्षा झाल्यानंतर वागत होता ना तसं शांतपणे वागायचं, मान खाली घालून. कळलं ना, उद्धटपणा करायचा नाही. शिक्षा माफ झाली म्हणून काही तुमचे गुन्हे धुतले गेलेले नाही आहेत, हे लक्षात ठेवा. आणि यापुढे काव्याजवळ बोलताना रिस्पेक्टफुली बोलायचा, सगळ्यांजवळच नीट बोलायचं, आत्ताच सांगतोय मी तुम्हाला. तेव्हा इथे बोलत असताना पार्थला ठसका लागतो. तेव्हा इथे काव्या पाण्याचा ग्लास उचलून लगेचच पार्थला देते. तेव्हा इथे मानिनी तिच्या हातातून ग्लास घेऊन इथे पार्थला पाणी प्यायला देते. म्हणजे मानिनी इथे आता काव्याच्या हातून पार्थला पाणीसुद्धा पिऊ देत नाही. तेव्हा इथे काव्याला वाईट वाटतं. इथे मानिनी म्हणते, पार्थ अरे शांत हो, पाणी पी बरं आणि चिडचिड करू नकोस. त्यानंतर इथे पार्थ आता पाणी पित असतो. काव्याला खूप वाईट वाटतं. काव्या आपली नाश्त्याची प्लेट घेऊन सरळ आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा इथे मानिनी म्हणत असते, हे बघ शांत हो बरं, आणि मला आता खाताना घरामध्ये वाद नको आहेत. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, बघितलंस आई, काव्याने इथे वाद व्हायला नको, चिडचिड व्हायला नको म्हणून त्या स्वतः उठून रूममध्ये निघून गेल्या. बघितलंस ना तू. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, थांबा मी जातो आणि काव्याला बोलून आणतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, पार्थ तुम्ही शांत व्हा प्लीज, तुम्ही शांत व्हा, तुम्ही नका जाऊ, मी जाते बोलवायला. तेव्हा मानिनी म्हणते, काय तुम्ही दोघेजणं, अरे तुम्ही तुमचा नाश्ता केला आहे का नाही ना, तुम्ही तुमचा नाश्ता करा ना. आणि काव्या काही लहान नाही आता, ती तिची प्लेट घेऊन गेले ना वरती रूममध्ये, खाईल की तिचं ती. तुम्ही तुमचा नाश्ता करा बरं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो लगेचच वसू आणि रम्या एकमेकींना खुणावत असतात. त्याचबरोबर इथे जीवाला आता भास्कर काकांचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे जीवा म्हणतो, हां सर बोला ना. तेव्हा भास्कर काका म्हणतात, अरे सर काय बोलतोयस मला, मी काका आहे तुझा, आणि आता काय तू ऑफिसमध्ये आहेस का मला सर म्हणायला, तू मला काका म्हणू शकतोस. तेव्हा इथे जीवा म्हणतो, बरं बरं ठीक आहे सर. तेव्हा भास्कर काका म्हणतात, पुन्हा सर. तेव्हा इथे जीवा म्हणतो, सॉरी सॉरी काका, बोला का फोन केला होतात. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात की अरे तुझ्या ऑफिससाठी मी एक जागा बघितलेली आहे, आणि ज्या ठिकाणी तुला काम सुरू करायचं आहे ना तुझं बिल्डिंग वगैरेचं, ती जागासुद्धा मी तुझ्यासाठी बघितली, खूप छान जागा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता जीवा म्हणत असतो, पण काका माझ्याकडे सुद्धा एक खूप छान जागा आहे, मोठीच्या मोठी जागा आहे, समोर समुद्रसुद्धा आहे आणि झाडं वगैरे खूप आहेत. ती जागा आहे ना, ती मी तुम्हाला सांगतो. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता काका म्हणत असतात, बरं ठीक आहे, तू मला येऊन भेट, तू कुठल्या जागेबद्दल बोलतोयस ना त्याबद्दल आपण डिस्कस करूया, कारण आम्ही तुला इतकं फंडिंग करणार आहोत, तर आता ती जागा नक्की कुठे आहे ते माझ्या टीमलासुद्धा कळलं पाहिजे ना. तेव्हा फोनवरती सांगू नको, ऑफिसला ये डिरेक्टली, ऑफिसला आल्यानंतरच आपण बघू. तेव्हा इथे जीवा म्हणतो, ठीक आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही कुठल्या जागेबद्दल बोलत होता आता. तेव्हा जीवा म्हणतो, काय गं नंदिनी, माझं बोलणं काय चोरून ऐकत होतीस की काय. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा मी का तुमचं बोलणं चोरून ऐकू, मी चोरून ऐकलेलं नाही आहे, बोलणं माझ्या कानावरती पडले. तुम्ही सांगा बरं कुठल्या जागेबद्दल बोलत होता तुम्ही. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, अगं एक जागा आहे त्याबद्दल मी भास्कर काकांजवळ बोलत होतो, ज्या ठिकाणी मला माझं काम सुरू करायचं आहे त्या जागेबद्दल बोलत होतो, बाकी काही नाही. बरं ते सगळं जाऊ दे, तू तुझी जागा, जी तुझी आनंद निवासची जागा आहे त्याचं ॲग्रीमेंट तुला वाढवून घ्यायचं होतं ना, ते रिन्यू केलंस की नाही. नंदिनी म्हणते, नाही अजून नाही केलं आहे. ज्या सरांची ती जागा आहे ना त्यांना इथे मला भेटायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे, पण बोलणं होत नाही आहे, कारण ते ट्रॅव्हलमध्ये आहेत म्हणून बोलणं होत नाही आहे. ते आल्यानंतर मी बोलून घेते. तर इथे प्रेक्षकांनो काव्या टेन्शनमध्ये असते. काव्या रूममध्ये येते आणि आता रडत बसलेली असते. काव्या म्हणत असते, मानिनी काकू माझ्याबरोबर अशा का वागतायत, म्हणजे मी एवढं मोठं काय पाप केलं आहे.
म्हणजे मी माझ्या हाताने आता पार्थला पाणीसुद्धा द्यायचं नाही आहे का? मी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न नाहीच करत, पण त्यांना त्रास झाला तर मी साधं त्यांना पाणीसुद्धा देऊ नये? माझ्या हातचं पाणीसुद्धा पार्थ घेऊ शकत नाहीत का? मानिनी काकू, तुम्ही असं का करताय? तुम्ही इथे मला चुकीचं का समजताय? मी निर्दोष आहे हे मी सिद्ध तरी कसं करू? तेव्हा इथे आता काव्य म्हणत असते, हे मी कुणाला सांगू? कुणाशी बोलूसुद्धा शकत नाही आहे. नंदिनी ताईला मी सगळं सांगते, पण आता जीवाबद्दलच नंदिनी ताईला कसं काय सांगू? मला माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करायचा नाही आहे, पण इथे आता कुणाशी तरी बोलणं गरजेचं आहेच ना. तेव्हा इथे काव्या लगेचच आपल्या मैत्रिणीला फोन करते आणि तिला म्हणते, जिथे असशील, जिथे कुठे असशील, प्लीज लवकरात लवकर घरी ये, प्लीज लवकर ये. तेव्हा तिची मैत्रीण आता तिला भेटायला यायला तयार होते. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला कुणाबरोबर तरी आपलं मन मोकळं करायचं असतं, सगळं सांगायचं असतं आणि आता एकच व्यक्ती असते, ती तिची मैत्रीण असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते, जीवा, अहो बोला ना, कुठल्या जागेबद्दल बोलत होता? तेव्हा जीवा म्हणतो, आहे ग एक जागा, खूप छान जागा आहे, तिच्याबद्दल बोलत होतो. भास्कर काकांना भेटतो आणि सगळं काही ठरवून घेतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, जीवा, उद्या आमच्या आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे, तुम्ही याल ना? तेव्हा जीवा म्हणतो, सॉरी यार नंदिनी, मला येता येणार नाही आहे. तुला माहिती आहे ना, माझं आत्ताच काम सुरू झालं आहे, त्याच्यामुळे मला खरंच येता नाही येणार, खरंच सॉरी. तेव्हा नंदिनी म्हणते, काय, उद्या इतका महत्त्वाचा दिवस आहे माझ्यासाठी आणि तुम्ही उद्या येणार नाही? तुम्ही नाही आलात ना तर सगळ्यांचा इथे हिरमोड होईल हो, तुम्ही या ना प्लीज. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, नंदिनी तुला माहिती आहे ना, अगं आता कुठे मी कामाला सुरुवात केली आणि लगेच जर मी दुर्लक्ष केलं आणि मी उद्या तुझ्यासोबत आलो तर मग तिथे भास्कर काकांना काय उत्तर देऊ मी? तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते, काय तुम्ही बदललाय जीवा, तुम्हाला जसं काम मिळालं तसे तुम्ही मला तर विसरूनच गेलात आणि आनंद निवासला सुद्धा तुम्ही विसरून गेलात. मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे जीवा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जीवा हसायला लागतो. नंदिनी चिडून गेलेली असते, कारण जीवा तिला सरप्राईज देणार असतो. उद्याचा संपूर्ण दिवस तो आनंद निवासमध्ये नंदिनी बरोबर घालवणार असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मानिनी आणि रम्या यांचं बोलणं सुरू असतं. रम्या म्हणत असते, आई अगं तू बघतेस ना, नक्कीच आहे ना, काव्या आणि मामीमध्ये काहीतरी ठिणगी पडली, काहीतरी बिनसलंय त्या दोघींचं. म्हणजे मी बघितलं ना मगाशी, इथे मानिनी काकू काव्याला काही बोललं की लगेच काव्याची बाजू घ्यायची, पण आज तसं काही झालंच नाही. म्हणजे इथे पार्थला राग आला, पण मानिनी काकू काव्याच्या बाजूने मला काहीसुद्धा बोलली नाही. आपली शिक्षा माफ केल्यानंतर आपण इतकं जोरजोरात बोलतोय घरामध्ये, पण मानिनी काकू एका शब्दाने काहीही बोललेली नाही आहे. मला असं वाटतंय ना, आई त्या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय. तेव्हा प्रेक्षकांनो, वसू म्हणत असते, पण नक्की काय बिनसलंय ना ते कळत नाही आहे, ते शोधून आता काढायलाच पाहिजे आणि या दोघींमध्ये ना अजून कशी फूट पडेल, अजून कसं अंतर निर्माण होईल ना, याचा आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रम्या आणि वसू म्हणत असतात की या सगळ्यांमुळे आपल्याला खूपच जास्त त्रास सहन करावा लागला आहे ना, त्या सगळ्याची भरपाई आपण करून घ्यायचीच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने आपल्या मैत्रिणीला सगळं काही सांगितलेलं असतं, तिची कशा पद्धतीने घुसमट होते सगळं सांगितलेलं असतं. तेव्हा इथे तिची मैत्रीण म्हणते, पण हे सगळं काय आहे? हे बघ काव्या, या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे. मानिनी काकूंचा जो काही गैरसमज झाला आहे तो तुला आता दूर करावाच लागेल. हे बघ, खड्ड्यात जाऊ दे त्या जीवाला, तू त्या जीवाचं नाव सांगून टाक आणि हे सगळं तू का लपून ठेवलंस ना ते सुद्धा सांग. घरामध्ये वाद नको, गैरसमज नको, म्हणून तू कुणाला काही सांगितलं नाहीस. आणि मानिनी काकूंना जीवाचं नाव सांग आणि त्यांना हे सुद्धा सांग की कुणाला काही सांगू नका, घरामध्ये तुला वाद नको म्हणून, कळलं का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता काव्याला तिची मैत्रीण जे काही बोलते खरं तर ते बरोबरच असतं, पण काव्याला भीती वाटत असते. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, आई मी खात्रीने सांगते की काव्य आणि मानिनी काकूमध्ये काहीतरी वाद झाला असेल, म्हणून तर इथे ना मानिनी काकू बघ, म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा आपण नंदिनीला बोललो तेव्हा मानिनी मामी म्हणाली की माझ्या सुनांबरोबर नीट बोलायचं, त्यांच्याशी उद्धटपणे बोललेलं मला चालणार नाही. याचा अर्थ हेच की आता मानिनी काकू अजिबातच काव्याची बाजू घेत नाही. याचा अर्थ नक्कीच काहीतरी मोठं बिनसलेलं आहे.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काव्याची मैत्रीण म्हणत असते, हे बघ काव्या, तुला एकटीला हे सगळं सहन करायची गरज नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो काव्या म्हणत असते, नाही असं नाही आहे. हे बघ, मी आत्ताच कुणाला काही सांगू शकत नाही आहे. कारण का, मी जरी पण इथे पार्थला माझा नवरा मानत नसले तरीसुद्धा मी या घरची सून आहे आणि या घराची काळजी घेणं, या माणसांची काळजी घेणं मी माझं कर्तव्य समजते. माझ्यामुळे कुणालाही त्रास झालेला मला चालणार नाही आहे. आणि आता जीवा माझ्या बहिणीचा नवरा आहे, त्याचं नाव घेऊन मला माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त करायचा नाही आहे. मला नाही तिचा संसार तोडायचा. तेव्हा इथे काव्याची मैत्रीण म्हणते, अगं काय, तुला काय आता इथे बेस्ट सुनेचा ॲवॉर्ड देऊ की काय? अगं चांगली सून बनता बनता तू तुझी काय अवस्था करून घेतली आहेस बघ ना. घाबरत घाबरत राहावं लागते तुला. त्याची काही गरज नाही आहे. एवढं मोठं काही पाप केलेलं नाही आहेस तू, कळलं ना? हे बघ, जे काही असेल ना ते स्पष्टपणे माननी काकूंना सांगून टाक. खरं तर त्यावेळेला मी कॅफेमध्ये आले असते ना तुला भेटायला काहीतरी करून, तर बरं झालं असतं, हा सगळा गोंधळच झाला नसता. तेव्हा इथे आता काव्य म्हणते, हे बघ, घडणाऱ्या गोष्टी घडतातच, त्या आपण बदलू शकत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भास्कर काकांना भेटायला जीवा आलेला असतो. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात की जीवा, अरे तू मला सांग, आता जी मी जागा बघितली आहे ना ती जागा मुंबईमध्ये आहे, तू जागा कुठे बघितली आहेस? तर जीवा म्हणत असतो की काका, मी जागा बघितले कोल्हापूरमध्ये. मी कोल्हापूरमध्ये घरं बांधून देणार आहे आणि ती जागा माझी स्वतःची आहे, माझ्या नावावरची आहे. म्हणजे मागच्या वेळेला जी कोल्हापूरची जागा ते लोक ती केस जिंकलेले असतात आणि त्यांच्या नावाने झालेली असते, तीच जागा जी इथे विक्रम काकांनी जीवाच्या नावावरती केलेली असते. त्या जागेवरती जीवाला काम सुरू करायचं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भास्कर काका म्हणतात, नाही जीवा, अरे इथे मुंबईमध्ये तुला घरं बांधून द्यायची आहेत की कोल्हापूरला? अरे कोल्हापूरला कोण येणार आहे राहायला? इथल्या सामान्य जनतेला तू घरं बांधून देतोयस, बरोबर ना? मग आता सामान्य माणसाला घरं बांधून देत असताना त्यांचा विचार करत असताना मुंबई सोडून तू बाहेर कुठे जातोयस? हे बघ, मुंबईमध्ये आहे ना माझ्याकडे एक खूप छान जागा आहे, जुहूच्या इथे जागा आहे. तेव्हा इथे आता सगळं स्ट्रक्चर वगैरे दाखवलं जातं, कुठे जागा आहे ते सगळं नकाशामध्ये जीवाला दाखवलं जातं. तेव्हा जीवा म्हणतो, जुहूमध्ये नक्की कुठे? तेव्हा भास्कर काकासुद्धा म्हणतात, त्या जागेच्या पुढेसुद्धा छान छान असं समुद्र वगैरे आहे, तिथे जर घरं झाली तर खूपच जास्त सुंदर तुझं प्रोजेक्ट तयार होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे काही लोक, छोटी प्रॉपर्टी आहे, ती छोटी प्रॉपर्टी आपण परचेस करू, आपण ती खरेदी करू आणि मग ती प्रॉपर्टी आपण तिथून बाजूला काढूया आणि तिथे मोठ्यातली मोठी बिल्डिंग तयार करू, सामान्य माणसाला तिथे घरं देऊ. काय म्हणणं आहे तुझं? तेव्हा इथे जीवाला आता ती कॉन्सेप्ट खूपच जास्त आवडलेली असते, पण भास्कर काका ती जागा नक्की कुठली आहे ते सांगायला काही तयार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काव्याला तिची मैत्रीण म्हणते, हे बघ काव्या, मूर्ख बनू नकोस. हे बघ, स्वतःचाही विचार कर. माननी काकूंना हवं तर सत्य सांग, त्यांना सांग तू कुणाला काही बोलू नका म्हणावं, पण हे बघ, तू आता सत्य सांगूनच टाक. तेव्हा काव्य तिच्या मैत्रिणीला सांगते, तसं नाही आहे गं, नंदिनी ताई आपला संसार वाचवण्याचा प्रयत्न करते. आणि आता जेव्हा जीवा मला भेटला होता ना तेव्हा जीवाच्या बोलण्यातून सुद्धा मला असं कळलं बऱ्याचशा गोष्टी की जीवा आता ताईमध्ये गुंतत चालला आहे. तेव्हा इथे तिची मैत्रीण म्हणते, आणि हे सगळं ऐकताना तुला काहीच वाटलं नाही? तुला वाईट नाही वाटलं? काव्य म्हणते, मला का वाईट वाटेल, उलट मला छानच वाटलं की तो ताईसाठी हे सगळं करतोय. आणि हे बघ, जेव्हा जीवा माझ्याबरोबर होता तेव्हा तो त्याच्या करिअरला घेऊन कधीतरी सिरियस होता का? कधीच नाही. पण तो आता सिरियस आहे. म्हणून मला असं वाटतं की हे सगळं तो ताईसाठी करतोय, कारण ताईने त्याला मोटिवेट केलं आहे, म्हणून त्याला त्याच्या करिअरमध्ये आता काहीतरी करायचं आहे. तेव्हा इथे तुझी धडपड करतोय ना ती ताईच्या सांगण्यावरून करतोय, मे बी ताईसाठीच करतोय ते हे सगळं. आणि जर ते दोघेजणं आता एकमेकांना इतकं सपोर्ट करतायत, त्यांचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करतायत, तर मला त्यांना आता दूर करायचं नाही आहे. माझ्यामुळे त्यांच्यामध्ये कुठलेही वाद झालेले मला चालणार नाही आहेत, असं आता काव्य आपल्या मैत्रिणीला सांगते. काव्याला इथे आता सगळ्यांची काळजी वाटत असते, फक्त ती स्वतःचा विचार करत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जीवा म्हणत असतो की काका, मग ही चांगली जर जागा असेल तर ठीक आहे, तुमचा विश्वास आहे ना? तेव्हा ते म्हणतात, हो, ही जागा खूप चांगली आहे, माझा विश्वास आहे, पण आता तुला ही जागा बघायची आहे, उद्याच आपण ही जागा बघायला चाललो आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, नाही काका,
उद्या मला नाही जमणार, कारण सॉरी पण उद्या नंदिनी आहे ना, नंदिनीच्या आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे आणि मला तिथे जायचं आहे. आपण परवा जाऊया काही जागा बघायला. तेव्हा काका म्हणतात, अरे परवा कशाला, हे बघ आपल्याला उद्याच ती जागा घ्यावी लागणार आहे, आपल्याला उद्याच जावं लागणार आहे. तू काहीतरी कर ना, नाहीतर एक काम कर, तुझी काय हरकत नसेल तर तू साईन करून टाक, म्हणजे ही जागा आपण कन्फर्म करूया, आपण ही जागा घेऊया, तू साईन कर. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना. नाहीतर एक काम कर, ती जागा तू उद्याच्या उद्या बघायला जा. आजच आपण गेलो असतो, पण तुला आता प्रेझेंटेशन तयार करायचं आहे, बरोबर ना. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे काका, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही जसं म्हणाल आपण तसंच करूया. तेव्हा काका म्हणतात, हे घे, हे आहे ॲग्रीमेंट, म्हणजे आमची कंपनी तुला फंडिंग करते, त्या बाबतीतचे सगळे काही रिपोर्ट्स वगैरे ह्याच्यामध्ये आहेत, तू त्याच्यावरती सही कर, म्हणजे आपण एकत्र काम करायला सुरुवात करूया, चालेल ना. तेव्हा इथे जीवा म्हणतो, ठीक आहे, हे पेपरसुद्धा मी साईन करतो. इथे आता जीवा ते पेपर साईन करत असतानाच नंदिनीचा फोन येतो. तेव्हा इथे जीवा नंदिनीचा फोन आला म्हणून सांगतो. तेव्हा काका म्हणतात, अरे बायकोचा फोन नंतर उचल, आता तू इथे साईन तरी कर. तेव्हा प्रेक्षकांनो, हे प्रोजेक्ट आता जीवाच्या नावाने आपण सुरू करणार आहोत. तेव्हा जीवा म्हणतो, नाही माझ्या नावाने नाही, माझं पहिलं प्रोजेक्ट माझ्या बायकोच्या नावाने, नंदिनीच्या नावाने मला सुरू करायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता नंदिनीच्या नावाने प्रोजेक्ट सुरू करणार ही गोष्ट जेव्हा जीवा म्हणतो, तेव्हा भास्कर काकांचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भास्कर काकांची काही ना काहीतरी स्ट्रॅटेजी आहे, पण ती जीवाला ओळखता येत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आनंद निवासमध्ये सगळीकडे सजावट सुरू होते. 10th ॲनिव्हर्सरी आहे, सगळीकडे छान सजावट सुरू होत असताना नंदिनी म्हणत असते की दादा एक काम करा, तुम्ही व्यवस्थित त्या सगळ्या माळा लावून घ्या आणि नंतर ते बोर्ड नीट चेक करा, बोर्ड अजिबात हललं नाही पाहिजे. तेव्हा इथे दादा म्हणतात, हो माहिती आहे, मागच्या वेळेला आनंद निवासचा आनंद पडला होता, म्हणून ना काही होणार नाही आहे, आपले जीवादादा आहेत ना, जीवादादा सगळं काही नीट करतील, बरोबर ना. तेव्हा नंदिनीला आठवतं, जेव्हा आनंद निवासचा आनंद पडलेला असतो, तेव्हा जीवा तो आनंद व्यवस्थित लावतो आणि म्हणत असतो की बघा बघा, आनंद निवासमधला आनंद कधीच निघून जाणार नाही आहे, तो तर उलट वाढतच जाणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा ते जे काही ॲग्रीमेंट वगैरे आहे ते वाचन करत असतो. त्याला आता वाटतं भास्कर काका काही माझा विश्वासघात करणार नाही, त्यांनी जी जागा बघितली आहे माझ्या प्रोजेक्टसाठी ती जागा उत्तमच असणार, ते स्वतः सांगतायत, म्हणजे ती जागा छानच असणार. आणि भास्कर काकासुद्धा जीवाचा असा काही विश्वास संपादन करतात की त्याच्यामध्ये इथे आता जीवाला असं वाटतं की काका जे बोलत आहेत ते योग्यच आहे आणि तो लगेचच त्यांचं ऐकायला सुरुवातसुद्धा करतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणतो की काका तुम्ही शुअर आहात ना, मग मी इथे सही करायला तयार आहे, माझी काही हरकत नाही आहे, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. काका म्हणतात, अरे ते सगळं बरोबर आहे, पण आधी तू पूर्ण ॲग्रीमेंट व्यवस्थित वाचून घे आणि मगच त्याच्यावरती सही कर. तेव्हा इथे जीवा सही करायला जाणार, नंदिनीचा फोन येतो. तेव्हा तो म्हणतो, नंदिनीचा फोन आहे. तेव्हा इथे काका म्हणतात, अरे बायकोचा फोन नंतर घे, पण आधी तुला इथे सही करणं महत्त्वाचं वाटत नाही आहे का. तिला म्हणावं की नंतर आपण बोलूच या, आधी सही तर कर जीवा. तेव्हा जीवा म्हणतो, हो का, बरं बरं ठीक आहे, आणि तो फोन आता उचलत नाही, तो सायलेंट करून बाजूला ठेवून देतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काय माझा फोनसुद्धा साधा उचलला नाही आहे यांनी, आता यांना माझ्याजवळ बोलायलासुद्धा वेळ नाही आहे का. नाही नाही ठीक आहे, जर यांना माझी काही गरज नाही आहे ना, मग मलासुद्धा त्यांची अजिबात गरज नाही आहे, जाऊ दे तिकडे, यांना माझ्याशी आता बोलायलासुद्धा वेळ नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता काव्याने फ्रूट्स कस्टर्ड तयार केलेलं असतं. तेव्हा इथे काव्याने बनवल्यानंतर मग पार्थला ते खायचंच असतं. पार्थ म्हणतो, काय काव्याने बनवलं आहे का, मला खायचंच आहे, मला भूकच लागली होती. आणि तो आता ते कस्टर्ड खायला जातो, पण त्याच्या हातामध्ये मानिनी बाऊल देत असताना मानिनी मुद्दामून ते बाऊल आता खाली पाडते आणि संपूर्ण जे काही फ्रूट कस्टर्ड असतं ते खाली पडतं. तेव्हा इथे पार्थला खूप वाईट वाटतं आणि पारच्या डोळ्यात पाणी येतं, म्हणजे इथे मानिनी काव्याच्या हातचं काही खाऊसुद्धा देत नाही पार्थला, पण त्याचा त्रास पार्थला होत असतो. पारच्या डोळ्यात पाणी येतं ते बघून काव्याला खूप वाईट वाटतं. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, तू का रडतेस. तेव्हा काव्या म्हणते, हा मग काय, पारच्या डोळ्यात पाणी आलं
ते रडायला लागले. त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून मला वाईट वाटणार नाही का? तेव्हा इथे तिची मैत्रीण म्हणते, का पण? तुला का वाईट वाटते त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून? कुठल्या अधिकाराने? तेव्हा इथे काव्या म्हणते, कारण मी बायको आहे त्यांची, मला वाईट वाटणारच ना, असं ती म्हणते.